बघा कसं आहे, संत तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोमटी. आता बर कसं आहे, यांनी जे बीज रोवलंय त्यांची फळं त्यांना मिळतात आहे. आणि अतुलजींना तुम्ही विचारलं, त्यांनी स्वतःचं पराभवाचं कारण सोडून सगळ्या गोष्टी गिनवल्या. यांची ती एकच कॅसेट असते, म्हणजे कुठेही काही झालं, संविधान खतरे में आहे किंवा असं पैशाचा वापर केला. अरे तुम्ही कधी आत्मचिंतन करणार आहे? तुम्हाला अमरावतीमध्ये 0 मतदान मिळालं, नागपुरातही तुमचे बरेच मतदार कटले. अतुलजींना माहिती आहे नागपुरात काँग्रेसचे 4-4 धडे आहे, यांच्याकडे स्वतःकडे एकही नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करायचे. महायुतीत देवेंद्रजींच्या नेतृत्वात, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री एकनाथजी असो किंवा सुनेत्राताई असो, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आमचा समन्वय आहे. आम्ही सगळीकडे मेहनत करतो आणि हे जनप्रतिनिधीच्या न्यायालयात सुद्धा आम्हाला भरभक्कम यश मिळालंय. तर काँग्रेस पार्टीचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांची तर एक कॉम्पिटिशन होते की कोण जास्ती वाचाळवीर राहील. काही बोलतात, कशाबद्दलही बोलतात, पर्सनल अटॅक करतात. आता अतुलजींना तुम्ही विचारलं, त्यांना विचारा काँग्रेस पार्टीचं नागपुरात काय आहे. विकास ठाकरे जे आमदार आहेत त्यांनी स्वतः म्हटलं होतं की अतुलजींबद्दल की खूप जास्ती त्यांना नॉलेज आहे, तर त्याच्यामुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होतील. तर कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी अतुलजी किंवा काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना उभाटा जे आहेत ते बघत नाही. दुसऱ्यांवर उगाच आरोप करायचे यांचे म्हणजे पूर्ण दाणादाण पराभव झालेला आहे. आणि तरी यांना फायदा नाही, कारण बघा कसं आहे, यांच्याकडे विचारधारा उरली नाही. काय उभाटा आणि यांच्या विचारधारेत समन्वय आहे. आणि दुसरं मतदार जे आहेत, जनप्रतिनिधी आहेत, त्यांनाही माहिती आहे महायुतीचा विकास चांगला होत आहे, नेतृत्व चांगलं आहे, कर्तृत्व चांगलं आहे. आणि सगळीकडे जर प्रत्येक राज्याच्या प्रदेशात जाऊन देवेंद्रजींनी प्रत्येक ठिकाणी विकास केलेला आहे, प्रोजेक्ट आणले आहे. ते मराठवाडा असो, पश्चिम विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, पण विरोधक संपवण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, त्याला उत्तर आहे तुमच्याकडे? नाही, संपवण्याचा आरोप म्हणजे आम्ही निवडणुका तर 60 वर्ष आम्ही विरोधात होतो ना, तर आम्ही पण हारलेलो आहे निवडणुका. तर आम्ही तसा आरोप केला का की काँग्रेसने आम्हाला संपवलं? त्याच्यामुळे कसं यांना आत्मपरीक्षण करायचं नाही, जनतेची दिशाभूल करायची आहे. आणि फक्त यांच्याकडे कारणं असतात.